प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। हॅपी रिपब्लिक डे टू ऑल माय व्ह्यूअर्स। आज काहीतरी गोड बनवूया। बटाटा बर्फी म्हणजे बटाट्याची बर्फी। मधुगंधाज रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। बटाट्याची बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 टीस्पून इलायची पावडर, थोड्या चारोळ्या गार्निशिंगसाठी, 1/4 टीस्पून जावित्री पावडर, 1/4 टीस्पून जायफळ पावडर, 1 कप उकडून किसून घेतलेला बटाटा, अर्धा कप खवलेलं ओलं नारळ, अर्धा कप दूध, 1/4 कप पिठी साखर, अर्धा टीस्पून सायट्रिक ॲसिड, 1 कप साखर। आता आपण एका पॅनमध्ये आपला किसलेला उकडलेला बटाटा टाकून घेऊया। ह्याच्यातच आता आपण साखर टाकूया, दूध टाकूया आणि खवलेलं ओलं नारळ टाकूया। हे सगळं आता आपण मिश्रण एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊया। छान एकत्र मिक्स झालंय। यात आता आपण टाकूया सायट्रिक ॲसिड आणि तेही सगळं मिक्स करून घेऊया। यात आता आपण इलायची पावडर टाकूया, यावरती आता मी जायफळ किसून टाकतेय। तुमच्याकडे जर जायफळ पावडर असेल तर 1/4 टीस्पून जायफळ पावडर टाका। जायफळीने खूप छान स्वाद येते या बर्फीला, खूप मस्त लागते। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही बघत असाल जसं जसं आपण मिक्स करतोय तसं तसं आपलं मिश्रण घट्ट होत चाललेलं आहे। यातच आता आपण जायपत्री पावडर टाकूया आणि सगळं मिक्स करत राहूया। सतत सगळं परतत राहायचं, मिक्स करत राहायचं। जे आपलं जसं जसं मिश्रण घट्ट होते तसं तसं ते बर्फीसाठी योग्य होत चाललंय। घट्ट होईपर्यंत ह्याला थोडं शिजू देऊया। मध्ये मध्ये परतत राहायचं म्हणजे खाली लागायला नको। सोपी पद्धत आहे एकदम बर्फी बनवायला, पण मिश्रण आपलं व्यवस्थित झालं पाहिजे ह्याच्यात। त्यामुळे मिश्रण पॅन सोडतंय, व्यवस्थित घट्ट होतंय हे आपल्याला बघत राहावं लागेल। तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिश्रण आपलं घट्ट झालंय, एकत्र आलंय। आता थोडं खाली लागायला लागेल, त्याआधीच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता हे मिश्रण परफेक्ट झालंय की नाही हे चेक करण्यासाठी एका बाउलमध्ये आपण पाणी घेतलंय आणि यामध्ये थोडंसं साधारण थोडंसं आपण टाकून बघूया हे मिश्रण। जर हे मिश्रण ह्याच्यात डिझॉल्व नाही झालं, विरघळलं नाही आणि तसंच व्यवस्थित राहिलं घट्ट, म्हणजे आपल्या बर्फीसाठी हे योग्य झालेलं आहे, योग्य प्रमाणात घट्ट झालेलं आहे आपलं मिश्रण। तुम्ही बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे। आता या मिश्रणात आपण थोडंसं कोमट झाल्यावर ह्याच्यात आपण टाकतो आहे पिठी साखर आणि पूर्ण व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतोय। छान व्यवस्थित गोळा फॉर्म होतोय आपला या मिश्रणाचा। वॉर्म असताना आपल्याला ही पिठी साखर मिक्स करायची आहे, अगदी गरम गरम नाही मिक्स करायची। वा, मस्त छान सगळं मिक्स झालंय। आता आपण एका प्लेटला तूप लावून ग्रीस करून घेऊया। तुमच्याकडे जर बर्फीचा ट्रे असेल तर त्याला तूप लावून तुम्ही ग्रीस करून घ्या। आणि यावर आता आपण मिश्रण टाकून
हे मिश्रण व्यवस्थित पसरून घेऊया या प्लेटवरती। व्यवस्थित छान फ्लॅट पसरून पॅक करून घेऊया आणि अशीच ही प्लेट आपल्याला 4 ते 5 तास फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून द्यायची आहे। खूप अप्रतिम चवीची लागते ही बर्फी, छान मऊ अशी खूप टेस्टी बर्फी होते ही। साधारण 4.5 तास झालेत बर्फी सेट करायला ठेवून। मस्त सेट झालेली दिसते। आता आपण बर्फीचे पीसेस कट करूया। बटाटा वापरून बनवलेली ही बर्फी म्हणजे घरच्या घरी अवेलेबल इन्ग्रेडियंट्समध्ये अतिशय फटाफट होणारी बर्फी। मी आणि मम्मी दोघींनी जेव्हा खाल्ली तेव्हा मस्त, जेव्हा जेव्हा आम्ही बनवतो आम्हाला खूप आवडते। खूपच छान मऊसूत आणि तेवढीच छान आकाराला मस्त होते ही बटाटा बर्फी। ही बर्फी नक्की ट्राय करा तुम्ही घरी बनवून, खूपच मस्त अप्रतिम चवीची लागते, खूप सुंदर चविष्ट लागते। आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। पौष्टिक खा, आशीर्वादित रहा, ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड। भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। थँक्यू।